मित्रांनो ते बरीच छोटी छोटी मंदिरे पण आहेत। साईबाबांचं मंदिर आहे, लाल भैरव बाबाचं मंदिर आहे, आपल्या मैयाचं मंदिर आहे, नर्मदा मैयाचं, नर्मदे हर मैया नर्मदे हर। नंतर जिंद बाबा यांचं मंदिर आहे, नर्मदे हर। आणि इकडे बजरंगबली, जय श्रीराम, जय बजरंगबली। घंटा बघा किती सुंदर मोठी अशी घंटा आहे, त्याचा नाद पण खूप सुरेख आहे। आणि पूजेची तयारी चालू आहे इकडे। नर्मदे हर नर्मदे हर। याला उठवा, याला काय झालं, मुंग्या डस्टिल म्हण। हां, याला उठवा, मुंग्या झालं डस्टिल म्हण। हे काही म्हणतात त्याला, आपले शवन ना, शयन व्हायचं त्या शिराब्दी सागरामध्ये शयन केलेले विष्णू भगवान, अच्छा हां, लक्ष्मी सहित। अच्छा, सुंदर असं दर्शन आहे, मस्त मूर्ती आहे। आणि इकडे नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो ना, ते नागदेवता आहेत, शेषनारायण, नर्मदे हर, हे शेषनारायण, शेषनारायण। अरे वा, मस्त आहे, सुंदर। जय बाग देव बाबा आणि जय उजा मल बाबा। अच्छा, दोन छोटी छोटी मंदिरं आहेत। आबाबा आहेत, जय हरदौल बाबा। आणि इकडे काय, जय वंशवरी बाबा। बरीच मंदिर आहेत छोटी छोटी, आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघूया। सिंह बाबा, ग्वाल बाबा, पागल बाबा पण। आणि आतमध्ये नवग्रह मंदिर आहे, जय खेडापती। आणि ते नवग्रह मंदिर आहे, नर्मदे हर। हे बघा, पाणी टाकलेलं आहे, हे बघा नवग्रह मंदिर। शनी महाराज नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर। हाँ, इकडे पण एक मंदिर आहे, ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव। भरपूर मंदिर आहेत इथे, अखंड धुनी आहे। हे अखंड धुनी आहे, नर्मदे हर। हे बघा, आणि ते जय खाल देव की, जय सिलट देव की, जय भिलट देव की, जय पंचम देव की, जय नील देव की। सगळेच देव इथे विराजमान आहेत, नर्मदे हर। आणि असा परिसर आहे। 2023 सेलिब्रेशन पण केलंय बहुतेक, नर्मदे हर। अचलखेडा आणि ते जय माता महाकाली। आपल्याला महाकालींचं दर्शन होते वाटतं। मगाशी सुद्धा आपण महाकालीच्या मंदिरात गेलेलो, आणि अचलखेडामध्ये जशी एंट्री केली तर तिथे सुद्धा महाकाली मंदिर आहे। आणि अचलखेडा गाव, बँक ऑफ बडोदा। वा, आता इकडे काय सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्याला, कारण रस्त्यावर जाताना दुकानं, मार्केट सगळं लागतं। तुम्हाला काय हवं असेल, काही गरज असेल तर तुम्ही आरामात
विकत घेऊ शकता किंवा सेवाभावी लोक सुद्धा आपल्याला देतात. मध्ये फक्त फ्रीमध्ये हा गाड्यांचा आवाज येतो, तो पण सहन करावा लागतो. पण आता बरेच दिवस आम्ही आता 2-3-4 दिवस झाले असेल मे बी रस्त्यावरच चाललो आहे, त्यामुळे आता त्या आवाजाची परत सवय झाली आहे. कारण की आपण मैयाच्या किनारी गावातून चालतो तर एकदम शांतता असते आणि त्याच्यातून पटकन आपण जर रस्त्यावर आलो तर मग तो आवाज सहन होत नाही आपल्याला. पण आता परत सवय झाली आहे. घरमध्ये हर डिजिटल सेवा. कार्यालय ग्रामपंचायत अचलखेडा, चांगलं नाव आहे अचलखेडा. अजून तो आपला ब्रिज आलेला नाही आहे, जो ब्रिज मगाशी मी तुम्हाला सांगितलेला. आता फ्रूट खाल्ल्यावर सुद्धा सेवाभावी चहा विचारतात, मग त्यांना नाही म्हणायला खूप कठीण जातं. पण आपला प्रत्येक वेळी सारखा चहा प्रत्येक गोष्ट पिऊ शकत नाही. पण आम्ही नर्मदे हर गेला आणि सांगितलं की बाबाजी अभी चाय नहीं पाएंगे. नर्मदे हर. आता सोमवार आहे तर मुलं वगैरे शाळेत जाताना दिसतात आहेत. नर्मदे हर त्याच्यावरून आम्हाला कळतं की आज सोमवार असेल किंवा वीकडेज असेल. आणि ते वार वगैरे तसं नॉर्मली कळत आहे. आम्ही पण लक्ष देत नाही, मोबाईलमध्ये सगळं असतं पण तेवढं लक्षातच येत नाही की कुठला वार आहे, काय तारीख आहे. पण आता तारीख कळते काय आम्हाला ट्रेनचं बुकिंग पण करायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हुसेनाबाद रोडवरनं आपण आलो आणि इकडे ही तवा नदी आहे, पण नदीत पाणीच नाही, नदी पूर्ण सुकलेली आहे. आणि आपण आता ज्या ब्रिजवरनं जात आहे त्याला तवा पूल असं म्हणतात. आणि हा पूल जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. बघा लांब लचक तुम्हाला पूल दिसेल. आणि ते तवा नदीचं जे पात्र आहे ते प्रशस्त आहे. बघा केवढं मोठं पात्र आहे. म्हणजे जेव्हा पावसाळ्यात ही नदी प्रवाहित असेल तर तिचं दृश्य किती भयंकर असेल वाहतानाचं. आणि थोडं पाणी आहे इकडे मैयाचं, तिकडून वाहते ती नदी. ती लेफ्ट साईड आहे ना, तिकडून प्रवाह आहे त्या साईडला. इकडे सुकलंय पण त्या बाजूला प्रवाह आहे, म्हणजे पूर्ण सुकली नाही आहे. त्या बाजूने मैयाचं प्रवाह आहे तवा नदीचं. ते बघा तिथे दिसेल. आता मी पूर्ण काही शूट करत नाही का. 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. 1.5 किलोमीटर आहे म्हणाले. तेवढा मोठा हा पूल आहे. म्हणजे एकदम कन्फर्म मला माहिती नाही 1.5 किलोमीटर, पण 1 ते 1.5 किलोमीटरचा आहे नर्मदे हर. आणि आता इथे सुकल्या तर तिकडे घरं वगैरे अशा झोपडी वगैरे बांधलेली आहेत बघा. परत शेती पण केली आहे त्याच्यामध्ये. नर्मदे हर लांब लचक आहे, प्रशस्त आहे एकदम नदी, जबरदस्त. आणि हा रोड बघा, तेवढा रोड. ऊन भरपूर आहे पण तसं त्रास होत नाही उन्हाचा आज, कारण आत्ताशी 11:30 11:30 झालेले आहेत. नर्मदे हर. आणि इथून आणि इथून उतरल्यानंतर आपल्याला राईट आणि लेफ्ट आहे मार्ग. एक जातो इटारसी आणि एक जातो नर्मदापुरम. आणि याच्यात वाळू बघ किती फाईन अशी वाळू आहे, बारीक, एवढी बारीक वाळू आहे बघा, मस्त. नर्मदे हर. म्हणजे ही नदी जेव्हा एकदम भरून वाहत असेल कधी पावसाळ्यात, त्या ब्रिजवरनं कोणीच जात नसेल. नर्मदे हर. चिमणी
नर्मदे हर 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 नर्मदे हर. तवा नदीचं पात्र बघा, एवढं मोठं पात्र आहे. तर एवढा पात्र तरी 1/3 पेक्षा थोडं कमी असेल, पण तरी भरपूर पाणी आहे अजून नदीमध्ये. हे बघा, आणि मुलं आंघोळ करतात नदीत. नर्मदे हर. ह्या बाजूला पण बघू शकता तुम्ही. तिथून जेव्हा आपण आलो तेव्हा पूर्ण सुकलेलं दिसत होतं. डाव्या बाजूला मध्ये पण पाणी आहे आणि इथे पण पाणी आहे, म्हणजे जलसाठा अजून भरपूर आहे नदीमध्ये. नर्मदे हर. आतमध्ये हा मध्ये मध्ये पाणी येत आहे, पण तिकडे पण आहे ते पण मध्ये पाणी आहे. ह्या उजवीकडे पण मध्ये पाणी आहे. आणि ते शेतीसाठी जमा केलंय का माहित नाही पाणी. पण आतमध्ये फिशिंग पण करतात बोटीने. मला वाटतं खोली जास्त नसेल, एक 20 फूट 15-20 फूटच खोली असू असेल बहुतेक तरी माझ्या मते. आणि जर ब्रिजची हाईट बघितली तर ती हाईट एक 40 फूट वगैरे असेल, 30-40 फूट. आणि इथून पाहिलं तरी बघा, तरी सुद्धा पात्र मोठंच आहे नदीचं. तवा नदीचं पात्र इथून पण बघू शकता, तरी पण मोठंच आहे. आणि जर एवढं जर पूर्ण भरलं तर कसं वाटत असेल, रौद्र रूप वाटत असेल मैयाचं. हो, ॲक्च्युली समुद्रासारखं बघ ना. आणि पाणी बघ ना किती स्वच्छ आहे. पूर्ण आतलं हिरवळ दिसते, झाडं वगैरे. मोबाईल तिथे नेत नाही, इथूनच बघा तुम्ही. आणि ब्रिज तर 1.5 किलोमीटरच आहे बहुतेक. मी एक 1.5 बोललेलो तर 1.5 किलोमीटरचाच ब्रिज आहे. मगाचपासून आम्ही चालतोय, जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली आम्ही चालतोच आहे. नर्मदे हर. मुलं वगैरे आंघोळ करतात तिकडे, मजा करतात. मजा करा मजा करा. तिथे मासेमारी चालू आहे बोटीतून. बोट नसते ती, ट्यूब असते मोठी, आपलं ट्रकची वगैरे ट्यूब असते. त्यात हवा भरतात आणि ते मधून घट्ट बांधतात आणि त्याच्यात बसून ते मासेमारी करतात. आणि इकडे एक बोट आहे छोटी लाकडाची. नर्मदे हे बघू शकता, पात्र बघा. आणि ते पाणी मला वाटतं एक फक्त 5 फूट 7 फूट असेल, कारण खालचा तळ दिसतोय पाण्यामध्ये. कावळ्यासारखा पक्षी असतो ना, तो त्याची फिशिंग चालू आहे. तो आपला अन्न शोधतोय त्याच्यामध्ये डुबकी मारून. ते बघा तिकडे गेला तो. नर्मदे हर. इथून बघा, आता ऑलमोस्ट ब्रिज संपलेला आहे. एक 1.5 मिनिटामध्ये ब्रिज संपेल. नर्मदे हर. आणि इथून आता आपला मार्ग बदलेल. आपल्याला नर्मदापुराणला जायचं असेल तर उजवीकडे जायचं आहे, आणि इटारसीच्या रस्त्याने जायचं तर डावीकडे जायचं आहे. नर्मदे हर. आणि एवढं मस्त वाटतंय ना बघायला. पाणी छान वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय. तुम्ही पण आनंद घ्या. आणि बघा चमकतंय पाणी इकडे सूर्यदेवांचं प्रकाशामुळे. तर चकचक 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 दिसते मस्त. आणि जे पक्षी उडतात ना, ते मस्त मातीचं घरटं बनवतात.
म्हणजे नदीच्या किनारी वगैरे तुम्हाला हे पक्षी दिसतील. हे बघा, हे पक्षी आहेत ना, माती जमा करतात ओली आणि मग त्याचं घरटं बनवतात. नर्मदे हार, मी एक फोटो वगैरे काढलेला होता लास्ट टाइम, एका आश्रमाच्या इकडे त्यांनी घरटं केले. नर्मदे हार, नर्मदे हार. आता हे काय देव ते बोर्ड लिहिलेलं आहे, कुठलं ठिकाण आहे ते सांगते तुम्हाला. देवलाखेडी, उजव्या बाजूला जे गाव आहे ह्या साईडला जायचं आहे, म्हणजे तिथे देवलाखेडी गाव आहे. आणि बघा, बऱ्याच दिवसांनी आम्हाला कलिंगड दिसलेले आहे, म्हणजे त्या भागी जरा पण दिसले नव्हते. आणि इकडे बघा किती भरपूर कलिंगड आहे. बघा, काकड्या, कलिंगड. नर्मदे हार. आणि बघा बघा, नुसतं इकडे फ्रूट बाजार आहे, नुसता फळांचा बाजार आणि कलिंगड.